हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या TR रुपाली चव्हाण या यूट्यूब चॅनलवरती. आज पुलावचा बेत केला, पण पुलावची रेसिपी काही मी तुमच्याबरोबर शेअर करणार नाही, सांगणार नाही की काय केलं आहे किंवा काय करा. तुम्ही व्हिडिओ पाहून आरामात बघू शकता काय चालू आहे ते. आणि याच्याऐवजी मी आज तुमच्याबरोबर एक गोष्ट मी जी स्वतः पाहिलेली आहे किंवा ऐकलेली आहे, अशी गोष्ट जी मला चांगली वाटली ती मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. एका मनोवैज्ञानिकाने एक खारुताई पाळली. पिंजऱ्यात त्या खारुताईला ठेवलं आणि रोज तिला ते अक्रोड खाऊ घालू लागले. खारुताई खुश होती, कारण तिलाही छान आयतं खाऊ मिळत होता आणि मजा मस्ती पिंजऱ्यात. असेच सगळे काही दिवस जात असताना एके दिवशी त्या व्यक्तीने त्यात चमचमणारं असं अक्रोड टाकलं. म्हणजेच या अक्रोडला सोन्याचं वर्क किंवा कवर होतं आणि त्यामुळे ते इतकं छान चमकत होतं. चमकणारी वस्तू काय आहे हे बघून त्या खारुताईने तोंडात घालण्याचा प्रयत्न केला, पण ते काही तिला चावता आलं नाही. मग शेवटी ते छान दिसतंय म्हणून तिने ते जमा केलं आणि खाण्याचे अक्रोड खाल्लेच. असं रोज होऊ लागलं. ती व्यक्ती त्या पिंजऱ्यामध्ये असे सोन्याचे अक्रोड टाकू लागली. हळूहळू काय झालं, खाण्याच्या अक्रोडांचा ढीग खाली जमा झाला आणि त्याच्यावरती हे सगळे सोन्याचे अक्रोड जमा झाले. आता सोन्याच्या अक्रोडांचा चमचमपणा खारुताईला खूप आवडू लागला. तिने सगळे असे चमकणारे अक्रोड गोळा करायचं ठरवलं आणि ती गोळा करत गेली. एक दिवस खारुताई दमली आणि तिला भूक लागली. मग पाहते तर काय की खाण्याचे सगळे अक्रोड या सोन्याच्या अक्रोडांच्या खाली दबले गेले आणि तिला ते काही खाता आले नाहीत. आता ही झाली गोष्ट खारुताईची, पण ही आपल्या आयुष्यातही अशीच होतीये का? आपण महत्त्वाच्या गोष्टी सोडून ज्या अतिमहत्त्वाच्या वाटत नाहीत किंवा शोभेच्या वाटतात, आपल्याला त्याच्यापासून मनाला आनंद मिळतोय किंवा आपण कोणा एकाची बरोबरी करतोय, कुठल्या एका स्पर्धेत असल्यासारखे हेवेदावे करतोय, असं म्हणून ज्या वस्तू गोळा करतो, खरंच सांगा त्यापासून आपल्याला सुख मिळतंय का? आनंद मिळतोय का? हां, मिळत असेल तर तुम्ही जरूर करा, पण कितीही झालं तरी लक्षात ठेवा, अन्न, वस्त्र, निवारा या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या एका प्रमाणात. प्रमाणाबाहेर त्या गोष्टींचाही अतिरेक झाला तर तो त्रासदायकच ठरतो. मग सुख जर शोधायचं असेल तर बेसिक काही गोष्टी झाल्या की मग तुम्ही छान स्वतःकडे लक्ष द्या, आयुष्य सुंदर जगा. भविष्याचा विचार जरूर करा, पण भविष्याचा विचार करत असताना वर्तमान जगायला विसरू नका. भूतकाळ काय होता यापेक्षा भविष्यकाळ आपल्या हातात आहे आणि तो आपल्या हातात आणण्यासाठी वर्तमानात विचारपूर्वक जगायला शिका. आपल्या कष्टाची किंमत ही करता आलीच पाहिजे, ती मिळालीच पाहिजे, पण त्याबरोबर सुख समाधानही मिळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.